नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र यातील 4था पाठ मूलभूत हक्क भाग 1 या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. तर हा पाठ आपल्याला 2 भागामध्ये दिलेला आहे, मूलभूत हक्क भाग 1 आणि भाग 2. तर या व्हिडिओमध्ये आपण मूलभूत हक्क भाग 1 या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत आणि स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी या पाठामध्ये काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत. ते सुरुवातीला आपण घेणार आहोत आणि त्यानंतर स्वाध्यायाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्याला संविधानाने मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्याचे नेमके फायदे काय आहेत आणि हे मूलभूत हक्क कोणकोणते आहेत, ते कधी वापरल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात घेतलेली आहे. तर आता आपण पाठात आलेले प्रश्न सुरुवातीला बघूया. तर यातील प्रश्न आहे, बालकांचे हक्क तुम्हाला माहीत असतील त्यांचे महत्त्वाचे 2 हक्क तुम्ही सांगू शकाल का? तर पृष्ठ क्रमांक 76 वरती हा प्रश्न आहे. तर आपल्याला प्रस्तावनेमध्ये किंवा पाठाच्या सुरुवातीलाच ह्याची जुजबी माहिती दिलेली आहे. तर 1. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क आहे. 2. प्रत्येक बालकांना प्राथमिक शिक्षणाचा हक्क आहे. आता खाली बघूया. महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत. या हक्कांच्या संदर्भात आपणा सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत. आता हे प्रश्न कोणकोणते आहेत ते पाहूयात. तर यातील पहिला प्रश्न आहे, हक्कांचा उपयोग काय असतो, ते कोणी द्यायचे असतात? तर उत्तर पाहूयात. व्यक्ती आणि समाजाचे हक्क तसेच वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण यांच्या संतुलन साधण्याचे कार्य मूलभूत हक्क करतात. सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात या हक्कांचा उपयोग केला जाऊ शकतो. सर्व मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागता येऊ शकते. आता ते कोणी द्यायचे असतात? तर हे मूलभूत हक्क भारतीय संविधानानुसार भारत शासनाने द्यायचे असतात. जेव्हा आपला जन्म होतो त्याच वेळेस हे सर्व आपल्याला हक्क प्राप्त होतात. परंतु या हक्कावर जर कुठे गदा येत असेल किंवा हे हक्क आपण वापरू शकत नसू, तर त्यावेळेस शासनाची ती जबाबदारी आहे की ते आपल्याला ते हक्क आपल्याला ते मिळवून देतील. पुढचा प्रश्न बघूयात, हक्क काढून घेता येतात का? तर उत्तर पाहूयात. भारतीय संविधानाने दिलेले हे हक्क फक्त घटना दुरुस्तीने काढून घेतले जाऊ शकतात किंवा आणीबाणीच्या प्रसंगी रद्द केले जाऊ शकतात. जसं युद्धाचा प्रसंग घडला असेल किंवा आर्थिक आणीबाणी असेल, तर त्यावेळेस हे रद्द केले जाऊ शकतात किंवा घटना दुरुस्तीने, अन्यथा कोणालाही हे हक्क काढून घेता येत नाहीत. पुढचा प्रश्न, तसे झाल्यास त्याविरुद्ध कोठे जाऊन दाद मागायची? जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल, तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. भारतीय संविधान कलम 226 अंतर्गत राज्यातील मुख्य न्यायालयाला देखील या प्रकारचा अधिकार प्रदान करते. पुढचा प्रश्न आहे, सर्वांना कायद्यापुढे सारखेच मानणे व सर्वांना कायद्याचे सारखेच संरक्षण देणे याचे फायदे कोणते? आता हा ज्या ठिकाणी प्रश्न आहे, पृष्ठ क्रमांक 77 वरती हा जिथे प्रश्न आहे त्याच्या आजूबाजूचा जर तुम्ही भाग वाचला तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. सर्वांना कायद्यापुढे सारखेच मानणे किंवा सर्वांना कायद्याचे संरक्षण सारखेच देणे, ह्या गोष्टींचे फायदे तोटे आपल्याला त्यावरून लक्षात येतील. तेव्हा तुम्ही पृष्ठ क्रमांक 77 वरती एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला ते समजून जाईल. त्यानंतर आता आत्तापर्यंत आपण पाठात आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. आता स्वाध्यायाला सुरुवात करूया. त्यातील पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर त्यातील 1, मूलभूत हक्क म्हणजे काय? तर याचं उत्तर पाहूयात. 1, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना मूलभूत अधिकार किंवा मूलभूत हक्क असे म्हणतात. 2, अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून व्यक्तीला संरक्षण मिळाले तरच त्यांच्या गुणांचा विकास होईल, अशी पोषक परिस्थिती संविधानाद्वारे निर्माण केली जाते. संविधानात नमूद केलेल्या या मूलभूत हक्कांना कायद्याचा दर्जा प्राप्त होतो.
दुसरा प्रश्न आहे, विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पदके किंवा पदव्या दिल्या जातात? तर याचं उत्तर आहे, समाजाच्या विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पुढील पदके व पदव्या दिल्या जातात. त्यातील एक पदके, संरक्षण दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र आणि शौर्य चक्र ही पदके दिली जातात. तर 2 पदव्या, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि देशातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारतरत्न पदव्या दिल्या जातात. तिसरा प्रश्न आहे, 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे? याचं उत्तर आहे, 1 भारतीय संविधानाने शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केलेला आहे. 2 त्यानुसार बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. 3 म्हणून 14 वर्षाखालील बालकांना कारखाने, खाणी अशा धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. पुढचा प्रश्न आहे, संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? याचं उत्तर, 1 प्रत्येक व्यक्तीला अन्याय, शोषण, भेदभाव यापासून संरक्षण हवे असते. 2 प्रत्येकालाच आपल्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्याचा हक्क या विषयावर चित्रपट्टी तयार करा. आता या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये कोणकोणते स्वातंत्र्य किंवा कोणकोणते हक्क आपल्याला मिळतात त्या गोष्टीचं चित्र आणि त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे. तर सुरुवातीला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संस्था व संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य, त्यानंतर भारतात कोठेही फिरण्याचे किंवा संचार करण्याचे स्वातंत्र्य, त्यानंतर सभा घेण्याचे स्वातंत्र्य, भारतात कोठेही वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि शेवटचं उद्योग व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य. तर या गोष्टींचा, या स्वातंत्र्याचा हक्क यामध्ये समावेश होतो आणि हे सर्व हक्क मांडून आपल्याला चित्रपट्टी तयार करायची आहे. तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्य दुरुस्त करून पुन्हा लिहा. तर पहिला आहे, कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होत नाहीत. तर कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मताच प्राप्त होतात. हे जे मूलभूत हक्क आहेत, व्यक्तीचा जन्म झाला की त्या व्यक्तीच्या जन्माबरोबरच हे हक्क आपल्याला मिळत असतात. 2 सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकते. तर ह्याचा आपल्याला दुरुस्त करून हे बरोबर विधान लिहायचं आहे. सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यावर आधारित भेदभाव करून तुम्हाला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही. चौथा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. तर मग कोणकोणते हक्कांचा यामध्ये समावेश होतो ते लिहायचं आहे. तर पहिला आहे भाषण स्वातंत्र्य, दुसरं सभा स्वातंत्र्य, तिसरं संघटना स्थापनेचे स्वातंत्र्य, त्यानंतर संचार स्वातंत्र्य, भारतभर वास्तव्याचे स्वातंत्र्य आणि शेवटचं आहे व्यवसाय स्वातंत्र्य. तर या सर्व स्वातंत्र्याचा समावेश या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये होत असतो.
आशा आहे तुम्हाला हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजले असतील. तर आपल्या चॅनलवरती सर्व विषयांचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि त्या विषयाच्या प्लेलिस्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. जेणेकरून पहिल्यापासून ते शेवटपर्यंतच्या सर्व पाठांचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.